नमस्कार मित्रांनो, मी मनोज तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल नेशन अकॅडमी नागपूरमध्ये. तर आज आपण बघूया पर्सेंटेज चॅप्टर. तर आपण सिरीज चालू केली होती. आपण टाइम अँड वर्क बघितलेला होता. टाइम अँड वर्क नंतर आपण ट्रेन हा चॅप्टर बघितला होता. आता आपण बघू ट्रेन. तर आपण बघणार आहोत आज पर्सेंटेज हा चॅप्टर. पर्सेंटेज चॅप्टरचे आपले प्रकार 1 आणि प्रकार 2 असे बेसिक दोन टाईप झालेले आहे. तर आज आपण बघणार आहे प्रकार 3. ठीक आहे, तर आज बघूया प्रकार 3. प्रकार 3 ला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला सगळ्यात पहिले आपण घेऊ आपला पेन चूज करूया. ठीक आहे, येलो कलरचा. नंतर बघा पहिला क्वेश्चन काय म्हटलं आपला, की पहिला क्वेश्चन आपला असा आहे की की नीरजला नीरजला 10वीच्या परीक्षेत किती गुण मिळाले? 700 गुणापैकी 575 गुण मिळाले. म्हणजे 700 गुणाचा पेपर होता आणि 575 गुण मिळाले. ठीक आहे, मिळाले. तर त्याला किती पर्सेंट गुण मिळाले? पर्सेंटेज काढायचं आहे. बघा काय म्हटलंय, 700 पैकी आपल्याला किती मिळाले? नीरजला किती मिळाले? 700 पैकी त्याला मिळालं 575 गुण. तर आपल्याला काढायचे पर्सेंटेज. पर्सेंटेज काय असते? पर्सेंटेज हमेशा असते 100. पर्सेंटेज म्हणजे काय असते? 100. म्हणजे 100 पैकी किती? ठीक आहे, आता 700 पैकी 575, तर 100 पैकी किती? ठीक आहे, 100 समोर क्वेश्चन मार्क. आपण याला ऍक्च्युली या आधीचे जे चॅप्टर बघितले ते याच मेथडमध्ये बघितले. दोन लाईन मध्ये. ठीक आहे, 2 लाईन आन्सर क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर करा. ठीक आहे, तर काय होणार? 575 गुणिला किती? 100 भागीला किती? भागीला 700. ठीक आहे, भाग द्या. 0 0 घटले, 0 0 घटले. 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 8 56. 7 56 शिल्लक राहिला 1, एकावर 5 म्हणजे झाले 15. 7 दुने 14, किती शिल्लक राहिला? 1, 1 म्हणजे पॉईंट आणि 0. 7 1 7. ठीक आहे, किती शिल्लक राहिला? 3. तर 3 7 चौक 28. म्हणजे जवळपास 82.14 पर्सेंटेज त्याला मिळाले. किती पर्सेंट मिळाले? तर 82.14% त्याला मिळाले. ठीक आहे, तर बघा समोरचा क्वेश्चन असा आहे की सीमाला सीमाला मराठी किती आहे? सीमाला मराठीत 40 पैकी 31 गुण आहेत. तर आपल्याला काय म्हटलंय समोर बघा, इंग्रजीत 60 पैकी 47 गुण, गणितामध्ये 75 पैकी 57 गुण मिळाले. तर सीमाला सर्वात सोपा विषय कोणता वाटला? जर ज्या विषयामध्ये सीमाला सगळ्यात जास्त पर्सेंटेज असेल तो विषय सीमाला सोपा असेल, आणि ज्या विषयात सगळ्यात कमी पर्सेंटेज याचा अर्थ तो विषय सीमाला काय लागतो? हार्ड लागतो, कठीण वाटतो. ठीक आहे, तेच आपल्याला काढायचं आहे. पण इथे जे मार्क्स मिळाले ते 100 पैकी आहे का नाही, पेपर 100 आहे का नाही, तर त्याला कन्वर्ट करायला लागतं आपल्याला. कशामध्ये? पर्सेंटेज मध्ये. तर बघा पहिला काय की सीमाला मराठीत किती? 40 पैकी 31 गुण. तर आपण इथे सॉल्व्ह करूया. मराठीमध्ये काय? 40 पैकी जर तिला 31 गुण मिळाले, त्याचा अर्थ जर आपण पर्सेंटेज काढले तर 100 पैकी किती पर्सेंट? ठीक आहे, तर क्रॉस मल्टिप्लाय केला आपण. 100 गुणिला किती? 31 भागीला किती? 40. ठीक आहे, 0 0 घटला किंवा मग 20 दुने 40, 20 दुने 40 आणि 20 पंचे 100. बरोबर. नंतर 5 1 5 आणि 5 3 15 भागीला किती? 2. आणि बे 7 14, एक शिल्लक राहिला. पुन्हा बे 7 14. ठीक आहे, पुन्हा एक राहिला पॉईंट 0 आणि बे 5 10. म्हणजे 77.5% तिला भेटले. कशामध्ये? मराठीमध्ये भेटले. ठीक आहे, नेक्स्ट सब्जेक्ट कोणता आहे? नेक्स्ट सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट तिचा इंग्रजी. कोणता सब्जेक्ट आहे? इंग्रजी. आणि इंग्रजीमध्ये तिला भेटले 60 पैकी 27 गुण. तर आपण ते घेऊ इंग्लिश. तर तिला इंग्लिशमध्ये 60 पैकी जर 47 गुण भेटू शकते, तर तिला 100 पैकी किती गुण भेटले असेल? ठीक आहे, काय करू आपण इथे? क्रॉस मल्टिप्लाय करू. तर इथे काय होईल? 100 गुणिला किती? 47 भागीला किती? 60. 20 त्रिक 60, 20 पंचे 100. ठीक आहे, 3 1 3, 3 1 3 आणि हे कटणार का? नाही कटणार. ठीक आहे, तर एक काम करू, याला आपण समोर कापू. ठीक आहे, किती होते? 47. नंतर इथे काय? 20 त्रिक 60 आणि 20 पंचे 100. ठीक आहे, 5 आणि 47 मल्टिप्लाय करून टाकू आपण. 5 7 35, 35 चे किती? 5, 7 किती? 3, 5 चोक 20, 20 आणि 3 किती? 23 भागीला किती? 3. 3 1 3, 3 7 21, 3 7 21, किती शिल्लक राहिले? 2, 2 5. 3 8 24, किती शिल्लक राहिला? 1, 1 म्हणजे इथं पॉईंट आणि इथं झाला 0 म्हणजे 10. 3 त्रिक 9 म्हणजे 78.3% तिला भेटले. कशामध्ये? इंग्लिशमध्ये भेटले. इंग्लिशमध्ये. नंतर समोरचा सब्जेक्ट कोणता आहे? समोरचा सब्जेक्ट आहे गणित. गणितामध्ये काय भेटत झालं? तर गणितामध्ये तिला 75 पैकी 57 गुण मिळाले. 75 पैकी 57 गुण मिळाले, तर 100 पैकी किती गुण मिळाले? करा क्रॉस मल्टिप्लाय. काय होईल? 100 गुणिला 57 भागीला किती? 75. 25 त्रिक
75, 25 चोक किती 100 आणि हा 3 एका 3, 3 एका 3 आणि 2 शिल्लक 3 9 27. एकूण जुनी अडतीस एकूण चोक 76, तर 76% भेटले तिला कशामध्ये गणितामध्ये. त्याच्यानंतर काय ठीक आहे, गणित झाला. यानंतर काय तर सीमाला सर्वात सोपा विषय कोणता, तर ज्या विषयामध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज भेटले तो विषय सीमाला वाटेल सोपा. ठीक आहे, तर सीमाला कोणता विषय सोपा वाटतो, इंग्लिश. इंग्लिश हा विषय सीमाला सोपा वाटतो कारण की इंग्लिशमध्ये सीमाला सगळ्यात जास्त पर्सेंटेज भेटलेले आहे. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, ठीक आहे. तर बघूया आपण समोरचा क्वेश्चन. समोरचा क्वेश्चन आहे आपला की रवीला इतिहासात, समजा क्वेश्चन असा आहे की रवीला रवीला इतिहासात 80 पैकी 52 गुण मिळाले. ठीक आहे, भूगोलात 90 पैकी 59.4 गुण मिळाले व विज्ञानात 120 पैकी 77.4 गुण मिळाले. तर गुणांच्या चढत्या क्रमाने विषय मांडा. चढत्या म्हणजे काय, चढता म्हणजे पहिले सगळ्यात कमी वाला, त्याच्यानंतर वरचा वाला, नंतर त्या वरचा वाला, चढता क्रम. ठीक आहे, हे झाला चढता क्रम. ठीक आहे, तर आता बघा की रवीला इतिहासात 80 पैकी 52 गुण मिळाले. तर इतिहासात रवीला 80 पैकी 52 गुण जर मिळाले तर 100 पैकी किती. ठीक आहे ना, काय होईल, पर्सेंटेज भेटून जाईल. बरोबर, क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 गुणिला काय 52 भागीला किती 80, 20 चौक 80, 20 पंचे 100, 4 एक 4, 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 13 पंचे 65, म्हणजे किती पर्सेंट, 65%. 65% भेटले रवीला कशामध्ये, इतिहासामध्ये. समजा कोणता विषय आहे, समोरचा विषय आहे भूगोल. भूगोलात 90 पैकी 59.4, तर भूगोलामध्ये किती भेटले, भूगोलामध्ये 90 पैकी 59.4 भेटले. तर 100 पैकी किती, 100 पैकी किती काढा, क्रॉस मल्टिप्लाय करा. तर 59.4 मल्टिप्लाइड बाय 100 भागीला किती 90. हा झिरो घटला आणि हा झिरो घटला. ह्या 10 याला मल्टिप्लाय जर केला तर काय होईल, 594 भागीला 9. 9 एक 9, 9 2 18, 9 27, 9 म्हणजे 9 सक 54, 9 सक 54, 55, 56, 57, 58, शिल्लक राहिले 4. 4वर 4 किती झाले 44. 9 चौक 36, 9 चौक 36 किती शिल्लक राहिले 36, म्हणजे 8 शिल्लक राहिले आणि 8 आणि 8 8 0, 9 8 72, 64.8%. 64.8% त्याला भेटले कशामध्ये, भूगोलामध्ये भेटले. त्यानंतरचा काय आहे, नंतरचा विषय आहे की विज्ञानात 120 पैकी, तर हा झाला विज्ञानात 120 पैकी किती भेटले, 77.4 भेटले. तर 100 पैकी किती आपण काढून घेऊ पर्सेंटेज मध्ये, क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. तर काय होईल, 100 गुणिला 77.4 भागीला किती, भागीला 120. हा झिरो घटला आणि हा झिरो घटला. हा 10 जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 774 भागीला किती 12. द्या भाग 12 मध्ये 12 सक 72, 12 सक 72 किती शिल्लक राहिले मग, 72 म्हणजे झाले 5, 5वर 4 किती झाले 54, 12 म्हणजे 60, 12 चौक 48, 12 चौक 48, 48 किती शिल्लक राहिले मग, इथे किती होते, इथे होते 54, बरोबर 54 मधून 48 गेले, किती शिल्लक राहिले मग 6 राहिले. इथे पॉईंट 6वर 0 किती झाले 60, 12 पंचे 60, तर 64.5% त्याला कोणाला, रवीला भेटले विज्ञानामध्ये. आपल्याला मांडायचे चढत्या क्रमाने सगळ्यात कमी कोणता आहे, तर सगळ्यात कमी आहे विज्ञानामध्ये किती आहे 64.5. सगळ्यात पहिले येईन विज्ञानाच्या समोर कोण आहे मग, 64.8 आहे, पॉईंट जास्त आहे. म्हणजे विज्ञानानंतर काय येईल, भूगोल. आणि भूगोल जास्त कोण आहे, भूगोल जास्त आहे 65 वाला कोणता, इतिहास. तर हा होईल आपल्याला चढता क्रम रवीचा. ठीक आहे, समजला. समोरचा क्वेश्चन पहा, समोरचा काय प्रकार पाच आहे. समजा कोणता आहे प्रकार 5, माहिती राहिला होता लावायचा. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन. तर मागील वर्षी पेट्रोलचा भाव 22 रुपये होता. तर हा प्रकार समजण्याच्या अगोदर तुम्हाला एक कन्सेप्ट समजावं लागेल. एक कन्सेप्ट कसा आहे बघा, जर तुम्हाला यामध्ये 2 टाईपचे क्वेश्चन येतात. जर भाव वाढला कमी झाला, ठीक आहे, जास्त झाला कमी झाला, अशा प्रकारे जो क्वेश्चन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या 2 व्हॅल्यू असते त्या 2 व्हॅल्यूचा काय करायचं आहे, डिफरन्स म्हणजे काय, अंतर. डिफरन्स गुणिला 100, म्हणजे 2 व्हॅल्यूचा घ्यायचा डिफरन्स गुणिला 100 भागेला
जर कमी म्हटलं जर कमी वाली म्हटलं तर आपल्याला घ्यायची इथे खाली जास्त वाली व्हॅल्यू, आणि जास्त म्हटलं तर आपल्याला घ्यायची आहे कमी वाली व्हॅल्यू. कसं समजलं नाही? कसं समजणार आहे? आपण जोपर्यंत क्वेश्चन करणार तोपर्यंत समजणार नाही. ठीक आहे, म्हणजे काय, पहिलं तुम्हाला पहिली स्टेप अशी आहे की आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे, गुणला 100 भागीला. जर कमी विचारलं असेल तर जास्त वाली व्हॅल्यू घ्यायची आहे, आणि जास्त विचारलं असेल म्हणजे कमी वाली व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा समोरचा क्वेश्चन बघूया की मागील वर्षी पेट्रोलचा भाव किती होता. मागील वर्षी पेट्रोलचा भाव होता 22 रुपये आणि प्रति लिटर होता. यावर्षी भाव किती रुपये झाला, यावर्षी भाव झाला 28 रुपये. ठीक आहे, प्रति लिटर झाला. तर पेट्रोलच्या भावातील शकडा वाढ किती. वाढ जर असं विचारलं की वाढ वाढ झाली कमी झाली, तर वाढ वाढ काय विचारली तर वाढ किती झाली, तर डिफरन्स किती आहे, 28 मायनस 22 किती 6. हा झाला डिफरन्स, गुणिला किती 100, डिफरन्स गुणिला 100 भागीला. इथे विचारली आपल्याला वाढ, वाढ म्हणजे ती जास्त, भागीला काय घेऊ आपण कमी. याच्या अपोजिट वाली व्हॅल्यू घ्यायची आहे. अपोजिट म्हणजे या दोन पैकी तर वाढ म्हणजे जास्त होते, जास्तच्या अपोजिट होते कमी. कमी म्हणजे कोण, 22. तिथे घ्यायची आपण 22. समजलं का. जास्त विचारलं जास्तच्या अपोजिट आपण घ्यायची खाली व्हॅल्यू. ठीक आहे, करा सॉल्व याला. याला जर आपण सॉल्व केला तर काय होईल बघा. बेग बे आणि हा बेत्रिक 6, हा किती झाला 300. 300 भागीला किती 11. जर मी 300 ला 11 ने भाग दिला तर 11 11 11 दुने 22. शिल्लक राहिले 8 आणि 0. 11 साती किती 77. 11 साती 77. शिल्लक राहिले पुन्हा 3. इथे काय आला पॉईंट, इथे आला 0. 11 दुने 22. 11 दुने 22 शिल्लक 8 पुन्हा 0. 11 साती 70 म्हणजे 27.27% काय होईल, भाव शेकडा वाढ झाली आहे. ठीक आहे, समोरचा क्वेश्चन बघूया. तर समोरचा क्वेश्चन काय आहे की मागील वर्षी दुधाचा भाव किती रुपये होता, 35 रुपये. तर मागील वर्षी दुधाचा भाव होता 35 रुपये प्रति लिटर होता. आता यावर्षी दूध किती रुपये आहे, 42 रुपये. तर यावर्षी दुधाची किंमत किती आहे, 42 रुपये प्रति लिटर आहे. तर दुधाच्या भावातील शेकडा वाढ सांगा. ठीक आहे, वाढ आपल्याला काय विचारलंय वाढ. तर पहिले काय करू आपण, डिफरन्स. डिफरन्स किती आहे, 42 मायनस 35 म्हणजे किती 7. हा झाला डिफरन्स, गुणिला काय 100 भागीला. वाढ म्हटलं त्याच्या अपोजिट काय होते, वाढ म्हणजे जास्त वाली व्हॅल्यू, त्याच्या अपोजिट कमी वाली व्हॅल्यू. कमी वाली व्हॅल्यू म्हणजे किती 35. आपण भागीला घेतलं 35. 7 एक 7, 7 5 35, 5 एक 5, 5 दुने 10 आणि 0 20. तर 20% शेकडा वाढ झालेली होती. तर समजा क्वेश्चन पहा की मागील वर्षी 25 रुपयांना मिळणारा पेन किती रुपयाला, 25 रुपयांना मिळणारा पेन यावर्षी 21 रुपयांना मिळतो. 21 रुपयांना मिळतो. ठीक आहे, तर पेनाच्या किमतीत शेकडा घट. काय म्हटलंय, घट. त्याचा डिफरन्स, किती झाला 4, गुणला किती 100 भागीला. घट विचारलाय तर घट तर भागीला काय घेऊ आपण, घटच्या अपोजिट म्हणजे घट म्हणजे कमी होते, याच्या अपोजिट घेऊ आपण जास्त. जास्त कोण आहे, 25 आणि 21 पैकी जास्त कोण आहे, 25. 25 25, 25 चोक 100 आणि 4 चोक 16. तर 16%. 16% काय झाली, शेकडा घट झाली. सराव क्वेश्चन करा. सराव क्वेश्चन पण सेमच आहे. ठीक आहे, की काय म्हटलं की मागील वर्षी 820 रुपयाला मिळणारी बॅग यावर्षी 615 रुपयाला मिळते. तर बॅगच्या किमतीत शेकडा घट शोधा. तर जी 820 रुपयाला मिळणारी बॅग होती ती आता भेटत आहे आपल्याला किती, 615 रुपयाला भेटत आहे. तर बॅगच्या किमतीत शेकडा घट. शेकडा घट म्हणजे काय, आपल्याला पण डिफरन्स घ्यायला लागेल. तर 820 मायनस 615 म्हणजे किती, 615. 700 800 आणि ठीक आहे, 10 5 गेले किती राहिले इथे 5, कॅरी 1. ठीक आहे, 2 म्हणजे 12. 12तून सॉरी 2 2 गेले 0 आणि 8 2 गेले किती, 8 6 गेले किती 2. तर 205. डिफरन्स झाला 205 गुणला किती 100. आपल्याला म्हणतो शेकडा घट. घट म्हणजे होते कमी, तर अपोजिट मध्ये व्हॅल्यू 820 जास्त वाली व्हॅल्यू आपण घेऊ खाली. ठीक आहे, हा 0 घटला आणि हा 0 घटला. पुन्हा याला आपण कापू कशाने, दोन्ही आपली 2 बे 5 10, बे चोक 8, बे एक बे, आणि याला जर आपण इथे लिहून टाकू नेक्स्ट स्टेप 205. ठीक आहे, पुन्हा लिहू 205 गुणिला 5 भागीला 41. 4 चोक 16, 4 25, 5 ने जर मल्टिप्लाय केला आणि 1 गुणिला 5 म्हणजे 5 म्हणजे 41 म्हणजे 41 आणि 41 5 चा किती 205 आणि 5 वजा 25. 5 तर 25% काय झाली, घट झाली. किती पर्सेंट घट झाली, 25% घट झाली. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट समोरचा क्वेश्चन त्याच प्रकारे की मागील वर्षी 75 रुपयांना मिळणारा पेन, किती रुपयांना मिळणारा पेन, 75 रुपयांना मिळणारा पेन यावर्षी 100 रुपयाला मिळतो. किती रुपयाला मिळतो, 100 रुपयाला मिळतो. तर पेनाच्या किमतीत शेकडा वाढ सांगा. वाढ किती, डिफरन्स किती आहे, डिफरन्स आहे 25 चा, गुणिला किती 100.
आपल्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, वाढ. वाढ म्हणजे काय होते, जास्त. भागेला घेऊ आपण कमी व्हॅल्यू. कमी 75 आणि 100 पैकी कमी कोण आहे, 75. 25 25, 25 तरी 75 आणि 100 भागीला 3. 100 भागीला 3 म्हणजे काय होते, 33.33%. तर 33.33% काय झाली, वाढ झाली. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन, समोर प्रकार 5 जण, प्रकार 5 लागलेला समोर. बघूया तर प्रकार 5 बघूया. काय म्हटलं की बघा, एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% ने वाढला. काय करायचे की कोणत्याही वस्तूची किंमत स्वतःमध्ये पहिले काय असते, 100% असते. ठीक आहे. ते मग कोणाचं पेमेंट असेल, कोणाचे मार्क असेल, काही असेल, स्वतःमध्ये काय असते, पहिले 100% असते. तर जो कोणी कारखान्यामध्ये काम करत असेल त्याचा पहिले पेमेंट किती होता, 100%. किती पर्सेंट होता, 100%. नंतर काय म्हटलंय की कामगारांचा पगार सुरुवातीला 20% ने वाढला. 20% ने वाढला याचा अर्थ काय, 120 झाला. 100वर 20 वाढला. ठीक आहे. पहिले 100 होता, 20% ने वाढला म्हणजे झाला 120. तर 100वर 20 वाढला, 120 भागीला 100. नंतर काय म्हटलंय, नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा 10% ने वाढविला. पण हा जो पेमेंट होता, हा पेमेंट पुन्हा 10% ने वाढला म्हणजे 10% ने वाढला म्हणजे झाला 110 भागीला किती, 100. तर कामगारांच्या मूळ पगारात किती पर्सेंट वाढ झाली. तर कामगाराचा पगार स्टार्टिंगला किती होता, 100% होता, 100%. आता आपण बघूया की किती पर्सेंट वाढ झाला. ठीक आहे. पहिले आपण याला सॉल्व्ह करू. 100 आणि 100 कटले, हा 0 2 0 1 0 2 0 राहिले किती, 12 गुणिला 11 म्हणजे 12 एका 12 2 कॅरी 1, 12 एक 12 ने 13. पहिले 100% होता, आता 132% झाला म्हणजे किती पर्सेंट वाढला, किती पर्सेंट वाढला, तर 32% वाढला. 32% काय झाला, पगार वाढला. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन पगार वाढल्याबद्दल. अमोलच्या अमोलच्या पगारात सुरुवातीला 10% ने वाढ केली, तर अमोलचा पगार सुरुवातीला किती असेल, 100% असेल. कोणाची पण व्हॅल्यू पहिले सुरुवातीला काय असते, सुरुवातीला असते 100%. बरोबर. तर 100% होता, त्याच्यामध्ये काय झालं, 10% वाढ केली. 10% वाढ म्हणजे किती झाले, 110 भागीला किती, 100 गुणिला. व नंतर काही दिवसांनी मंदी आल्यामुळे पगारात 20% घट केली. 20% घट केली म्हणजे 100तून 20 मायनस केले तर किती झाले, 80. 80 भागीला 100. ठीक आहे. घट केली तर अमोलच्या मूळ पगारात किती पर्सेंट वाढ वा घट होईल ते बघू. वाढ होते, घट होते. 100 आणि 100 घटले, हा 0 2 0 1 0 2 0 11 आणि 88. तर पहिले पेमेंट होता किती, पहिले पेमेंट होता 100%, 100%. आता किती, 88%. म्हणजे वाढ कमी झाला, 100 पेक्षा कमी आहे. किती कमी आहे, 12 कमी आहे. 12% काय झाला, पेमेंट घटला, घट झाली. 12% काय झाली, घट झाली. तर समोरचा क्वेश्चन काय म्हटलंय की एका घड्याळाची किंमत 500 रुपये आहे. तर घड्याळाची किंमत किती रुपये आहे, 500 रुपये आहे. नंतर काय म्हटलंय, त्याच्या किमतीत सुरुवातीला किती पर्सेंट, 20% ने वाढ केली. 20% ने वाढ केली याचा अर्थ किती झाला, हा 120 भागीला किती झाला, 100. ठीक आहे. नंतर काय म्हटलंय, नंतर काही दिवसांनी घड्याळाची किंमत 10% ने कमी केली. 10% ने कमी केली म्हणजे किती झाली, 100 मध्ये 10 90 90 भागीला किती, 100. 10% ने कमी केली तर आता घड्याळाची किंमत किती होईल, किती होईल, 1 0 2 0 1 0 2 0 1 0 2 0 1 0 2 0 किती, 12 पंचे 60. 12 म्हणजे 60 गुणला किती, 9 आणि 9 9 म्हणजे 9 सगळं 54 आणि हे 0 म्हणजे 540 रुपये. किती रुपये, 540 रुपये त्या घड्याळाची किंमत आता होऊन जाईल. ठीक आहे. तर समजा क्वेश्चन बघूया. सराव क्वेश्चन लागले, सराव क्वेश्चन पहा. तर सुरुवातीला सुरुवातीला कामगारांचा पगार किती पर्सेंटने वाढला, 10% ने कमी केला. म्हणजे पहिले सुरू कामगारांचा पगार किती असेल, 100%. काय केला नंतर 10% कमी केला. 10% कमी म्हणजे किती, 90 भागीला किती, 100. नंतर मंदी असल्यामुळे आल्यामुळे पुन्हा पगार 10% कमी केला. कमी केला म्हणजे किती, 90 भागीला किती झाला, 100. तर कामगारांच्या मूळ पगारात किती घट होईल, किती घट होईल. तर बघा, कामगाराचा पेमेंट स्टार्टिंगला किती होता, 100%. बघा, सॉल्व्ह करा. 0 0 कॅन्सल, 1 2 1 2 9 9 किती झाले, 81. 100ला किती कमी आहे, 100ला कमी आहे 19%. तर 19% काय होईल, घट होईल. 19% काय होईल, घट होईल. समोरचा क्वेश्चन काय म्हटला, त्याच टाईपचा आहे की एक शर्टच्या किमतीत सुरुवातीला 20% ने वाढ केली. तर शर्टची किंमत किती असेल, 100%. 20% ने वाढ केली म्हणजे किती झाला, 120 भागीला किती, 100. नंतर काय म्हटलंय, काही दिवसांनी किंमत 10% ने कमी केली. कमी म्हणजे किती झाला, 100 मायनस 10 म्हणजे झाले 90%. 90 भागीला 100. तर शर्टच्या किमतीत शेकडा वाढ व घट किती, सॉल्व्ह करा आणि क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे. नंतर काय म्हटलं की एका घड्याळाच्या किमतीत 20% कपात केली म्हणजे पहिली किंमत किती होती, 100%. 20% कपात केली म्हणजे पहिले 100 होता, तर किती झाला, 80. 80 भागीला किती, 100. काही दिवसांनी किमतीत 10% ने वाढ केली. 10% ने वाढ म्हणजे किती झाली, 110 भागीला किती, 100. तर मूळच्या किमतीत किती फरक पडेल. ठीक आहे.
तर मूळच्या किमतीत किती फरक पडेल सॉल्व्ह करा. काय सॉल्व्ह करायचं म्हणजे 0 0 0 0 11 8 88 100 पेक्षा जास्त आहे कमी आहे 100 पेक्षा कमी आहे किती कमी आहे 100 पेक्षा 12 कमी आहे तर 12%चा फरक पडेल आन्सर आहे. ठीक आहे. समजा क्वेश्चन बघा काय म्हटलंय की एका वस्तूच्या किमतीत अगोदर 25% वाढवली तर वस्तूची पहिली किंमत किती असेल 100%. नंतर ती 25% वाढवली याचा अर्थ किती 125 भागिले किती 100. व काही दिवसांनी किंमत 10% कमी केली का मग 10% कमी केली म्हणजे किती 90 भागिले किती 100. तर मूळच्या किमती किती फरक पडेल. ठीक आहे. घट वाढ किंवा घट होईल तर सॉल्व्ह करून टाका. ठीक आहे. 100 घटले 25 25 चौक 100 25 5 125 9 5 45 9 5 45 भागिला 4 म्हणजे काय 4 1 4 4 1 4 4 2 8 पॉईंट 4 5 20. ठीक आहे. 112.5 म्हणजे 100 पेक्षा किती वाढले 100 पेक्षा 12.5 जास्त आहे 12.5% काय वाढेल. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन काय म्हटलं आहे की एका घड्याची किंमत 800 रुपये आहे तर एका घड्याची किंमत 800 रुपये आहे काही प्रॉब्लेम नाही 800 रुपये आहे. प्रथम 20% सूट दिली 20 सूट म्हणजे काय झाला 100 रुपयाची वस्तू 80 रुपये भेटली याचा अर्थ 20% काय भेटली सूट भेटली म्हणजे काय झाला हा झाला 80 भागेला काय 100. नंतर काही दिवसांनी पुन्हा 20% सूट दिली अजून पुन्हा सूट भेटली वा दिवाळी शॉपिंग करा 80 भागेला 100. तर ती घड्याळ आता कितीला मिळेल सॉल्व करा 1020 1020 1020 1020 8चा घेऊ किती ते 512 बरोबर. 8 64 झाले 64 गुणिले 8 8 चौक 32 2 हात 3 ठीक आहे 512. ठीक आहे. समजा क्वेश्चन बघूया. तर 600 रुपया किमतीच्या शर्टची किंमत 20% ने वाढवली तर शर्टची किंमत किती आहे 600 रुपये. फर्स्ट टाइम काय झाला की शर्टची किंमत 20% ने वाढवली 20% वाढवली किती झाले 120 120 भागेला 100. नंतर ही वाढलेली किंमत 20% ने कमी गेली 20% ने कमी गेली म्हणजे 80 भागेला किती 100. शर्टची किंमत तर शर्टची शेवटची किंमत ही तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी वा जास्त होईल. ठीक आहे. कितीने कमी वा जास्त होईल आपल्याला काढायचं आहे 1020 1020 1020 1020 12 60 12 72 गुणला किती 8 8 2 16 6 कॅरी 1 7 56 57. तर पहिली किंमत किती होती पहिली किंमत होती 600 आधी किती आहे आता किती आहे 576 कितीने कमी वा जास्त होईल. ठीक आहे. 600 मायनस 76 केलं किती 24 तर 24 रुपयाने काय होईल ती कमी होईल. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन आणि आजचा शेवटचा क्वेश्चन काय आहे की एका वस्तूच्या मूळ किमतीत 13% काय केली वाढ केली तर वस्तू होती 100ची त्याला 13% वाढ केली म्हणजे 113 भागीला 100 व त्यानंतर वस्तूच्या किमतीत 13% सूट दिली 13% सूट दिली म्हणजे किती झाले हे झाले 87 भागीला 100 सूट दिली तर दुकानदाराला किती शकडा नफा व तोटा होईल. याचा आन्सर काढा. याचा आन्सर जे काही येईल 100च्या वरतं जर आले 100च्या वरतं जर आलं तर काय होईल आपल्याला नफा होईल आणि 100च्या खालतं जर आलं तर आपल्याला काय होईल तोटा होईल. तर 100च्या जेवढं पण खाली आलं सपोज 98 आलं तर 100 पेक्षा किती कमी आहे 2 कमी आहे 2% काय होईल लॉस होईल. एक्झाम्पल सांगितलं तुम्ही जे एक्झॅक्ट आन्सर त्या एक्झॅक्ट आन्सर मधून 100 मायनस करा. ठीक आहे. आता तुम्हाला आन्सर भेटून जाईल आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.